नमस्कार, मी पत्रकार राजेंद्र जोशी. आजचा नवा विषय. रुग्णाकडे दारिद्र्य रेषा दर्शवणारी, दारिद्र्य खाली आपण आहे असे स्पष्ट करणारी पिवळी शिधापत्रिका आहे. रुग्णावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात उच्च विद्याभूषित शल्यविशारद आहे आणि बाजार मूल्यापेक्षा चौपट दराने खर्च करून उभारलेली मॉडेल ऑपरेशन थिएटरची सुविधाही आहे. परंतु शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध नसल्यामुळे एका गरीब शेतकरी कुटुंबातील महिलेला 10 दिवसांची शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षा करावी लागते. तिथे उपचार शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून मोफत उपचार होऊ शकतात, परंतु त्यावर स्वाक्षरी करायला अधिकाऱ्यांना वेळ नाही. या स्थितीत या रुग्णाच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर याची जबाबदारी कोणाची? महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक आरोग्य मंत्री पद भूषवणारे प्रकाश आंबेडकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री पद भूषवणारे हसन मुश्रीफ यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील हे प्रकरण आहे. त्यातील प्रकाश आंबेडकर हे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. या वजनदार मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये गोरगरीब आणि त्यातील दारिद्र्यरेषेखालच्या रुग्णांच्या उपचारामध्ये अशी हेळसांड होणार असेल तर जिल्ह्यात सर्वसामान्य रुग्णांनी दात कोठे मागायची? कारण पिवळी शिधापत्रिका धारण करणाऱ्या या रुग्णांच्या कुटुंबियांच्या खिशात फुटकी कवडीही नाही. खाजगी रुग्णालयाचा विचार करणे त्यांना शक्य नाही आहे. त्याहीपेक्षा शासकीय रुग्णालयाशी संबंधित साहित्याची उपलब्धता नसल्यामुळे ते बाहेरून स्वखर्चाने विकत घ्यावे असा सल्ला आणि त्याची चिठ्ठी रुग्णालयातून रुग्णांच्या कुटुंबियांना दिली जात असेल तर महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या मूळ ढाच्यालाच सुरुंग लावला जातो आहे. जर सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांना हे मान्य असेल तर या योजनेशी संलग्न असणाऱ्या महाराष्ट्रातील खाजगी रुग्णालयातील रुग्णांकडून योजनाबाह्य अतिरिक्त पैशाची मागणी केली गेली तर त्यांच्यावर कोणत्या नैतिकतेतून आपण कारवाई करणार आहोत असा प्रश्न निर्माण झाला. कमल आनंदा पाटील, वय वर्ष 60, राहणार पुनाळ, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर असे या शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या महिला शेतकरी रुग्णाचे नाव आहे. घरात पडल्यामुळे कमरेच्या हाडाला इजा झाली, मणक्याला इजा झाली, वेदना असाही होत होत्या, उठता बसता येणे कठीण होते. यामुळे कुटुंबियांनी 8 एप्रिल रोजी या महिलेला कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयामध्ये तात्काळ दाखल केले. या तपासणीअंती या महिलेवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णयही झाला, परंतु शस्त्रक्रियेसाठी लागणारा एक स्क्रू रुग्णालयात उपलब्ध नव्हता. त्यामुळे शस्त्रक्रिया लांबत होती. रुग्णालयाच्या भांडारात त्याच्या तात्काळ खरेदीचा प्रस्ताव देऊन ते शक्यही झाले असते. या प्रक्रियेला कालावधी लागेल असे सांगून रुग्णाच्या कुटुंबियांना कनेक्टेड स्क्रू फॉर थोरॅको लंबर फिक्सेशन विथ व्हर्टॅबिलिटी सिमेंट हे साहित्य चिठ्ठीवर लिहून देण्यात आले. मग ते कोठे उपलब्ध होणार या संबंधित दुकानदाराचा मोबाईल नंबरही देण्यात आला. पण पैसे नसल्यामुळे कुटुंबीय रुग्णालयावर भिस्त निघून आहे. 11 दिवस झाले, परंतु अद्याप एका छोट्या स्क्रू अभावी ही शस्त्रक्रिया खोळंबली आहे. CPR रुग्णालयात महात्मा फुले जीवनदायी योजनेतील रुग्णांना चिठ्ठी देऊन बाहेरून साहित्य मागवण्याचे पहिलेच उदाहरण नाही. शिवाय रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षा ही बाबही नवीन नाही. जर साहित्याविना शस्त्रक्रिया लांबत असेल तर CPR रुग्णालयात ऑक्टोबर 2025 पासून ते मार्च 2026 पर्यंत आणि त्यापूर्वी जी कोट्यावधी रुपयांची सर्जिकल साहित्यांची खरेदी झाली ती कोणत्या साहित्याची झाली? जर एका स्क्रूसाठी शस्त्रक्रिया थांबत असेल तर या दोन्ही जिल्ह्यातील मंत्र्यांनी त्याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. आणखी एक उदाहरण जाता जाता सांगावं असं वाटतं.
कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राजाराम गायकवाड, त्यांचा घरातला करता मुलगा घरी परतत असताना मेरी वेदर ग्राउंड जवळ रस्ता ओलांडताना एका भरधाव जाणाऱ्या गाडीने त्याच्या गाडीला धडक दिली. तो तडफडत, तो आणि त्याची पत्नी रस्त्यावर तडफडत पडली. आजूबाजूच्या लोकांना हे समजलं. त्यांनी तात्काळ छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केलं, परंतु तेथेही त्याची दखल घेण्यास कोणी तयार नव्हते. रुग्णाचा गोल्डन आवर संपत चालला होता. रुग्णावरती उपचार झाले नाहीत, म्हणून त्याच्या कुटुंबियांनी त्याला खासगी रुग्णालयात तातडीनं हलवण्याचा निर्णय घेतला. आणि सरतेशेवटी गायकवाडांच्या हातात काय झालं तर आपल्या कर्त्या सावरत्या मुलाचा मृतदेह हातात पडला, कारण उपचाराअभावीच त्याचा मृत्यू झाला. जर शेकडो कोटी रुपये खर्च करून कोल्हापूरच्या आरोग्य सेवेत सर्वसामान्य नागरिकांना जर न्याय मिळणार नसेल, योग्य उपचार मिळणार नसेल, तर ही खरेदी, हा खर्च आणि तेथील प्रशासकीय मुजोरी याच्यावरती आता काय उत्तर काढायचे हे आव्हान राज्यातील या 2 आरोग्यमंत्र्यांपुढे आहे.